एकदा अशी बासुंदी तुम्ही घरीच बनवली तर परत कधीच बाहेरून आणणार नाहीत। फक्त दुधाचा वापर करून कमीत कमी वेळेत बासुंदी कशी बनवायची ते आज बघूया। त्यासाठी गॅस ऑन करून एक जाड तळाची पसरट अशी कढई आपण घेतली। त्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालायचं। 1.5 लिटर मी फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे। तुम्ही जर गाईचं घेतलं तर ते 2 लिटर घेऊ शकता। आता मीडियम फ्लेमवरती छान दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण केशर घालणार आहोत। जर तुम्ही गॅसच्या जवळच उभे राहून हे दूध आटवून घेणार असाल तर काळजी घ्यायची की दूध करपू नये आणि फ्लेम थोडीशी वाढवली तरी देखील चालेल। फक्त दूध सतत ढवळत ठेवायचं, हलवत ठेवायचं, जेणेकरून हे तळाला चिटकणार नाही आणि करपलं जाणार नाही। एक 10% दूध आपण आटवून घेतलं। या स्टेजला आपण ड्रायफ्रूट्सचे काप घालणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजू, बदाम, पिस्ता जे पण असेल ते घालू शकता। आता दूध छान आपण आटवून घेतलं। वेळोवेळी ही कडेला साठणारी साय आपण मिक्स करत जाणार आहोत। आता बाहेर जी दाटसर अशी बासुंदी मिळते त्यामध्ये बऱ्याच वेळा कॉर्नफ्लॉवर घालतात किंवा मग गव्हाचं पीठ घातलेलं असतं, जेणेकरून दाटसर अशी कमी वेळेत बासुंदी तयार होते। पण अशी बासुंदी उपवासाला चालत नाही। मग तुम्हाला जर कमी वेळेत अशी बासुंदी हवी तर यामध्ये काय करायचं की ड्रायफ्रूट्समध्ये काजूचे प्रमाण जास्त वाढवायचे, त्याची पावडर बनवायची आणि ती बासुंदीमध्ये मिक्स करायची। त्यामुळे दाटसरपणाही येतो अशी बासुंदी, मग उपवासाला देखील चालते आणि बासुंदीची चव देखील बदलत नाही। आता एक 60% दूध आपण आटवून घेतलं आणि वेलची घातलेली आहे, साखर घातलेली आहे, तुम्ही बघू शकता। यापेक्षा जास्त आटवून घ्यायचं नाही। तुम्हाला हे पातळ जरी दिसत असेल तरी हे थंड झाल्यानंतर खूप घट्ट होईल, मग आपली बासुंदी न होता त्याची रबडी होईल। त्यामुळे या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे थंड करायचं आहे। आता सगळ्यात शेवटी आपण चारोळी घालणार आहोत। गॅस ऑफ करूया आणि हे थंड करून घेऊ। अर्ध्या तासाकरिता आपण बासुंदी छान थंड करून घेतली आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता किती दाटसरपणा आलेला आहे। थंड झाल्यावरती किती लच्छेदार अशी आपली बासुंदी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही बासुंदी घरी नक्की ट्राय करा। कमेंटमध्ये सांगा मला की तुमची बासुंदी कशी बनली। थँक्यू फॉर वॉचिंग।